28 ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी आलेले आहेत रक्षाबंधन. रक्षाबंधन हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतूट प्रेम आणि आपुलकीचा सण आहे. या सणाचे धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्व सांगितले गेले आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. या रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडून पृथ्वीचे रक्षण केले आणि बळीने विष्णूंना आपले रक्षण करण्याची प्रार्थना केली. त्यानंतर लक्ष्मी देवीने बळीला राखी बांधली आणि आपले रक्षण करण्याचे वचन घेतले होते. आणि म्हणून रक्षाबंधन हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी रक्षाबंधनासोबतच काही महत्त्वाचे नियम देखील पाळले जातात. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जात असते किंवा जिथे कुठे तिचा भाऊ राहतो तिथे त्याला राखी बांधण्यासाठी जात असते. परंतु जेव्हा बहीण भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणार आहे तेव्हा तिने आपल्या आईच्या घरून किंवा आपल्या भावाच्या घरून या 3 वस्तू चुकूनही आणू नका. 99% महिलांना माहीत नाही, त्यामुळे आपल्या पतीचा नाश होतो. पतीच्या संकटाचे कारण या वस्तू बनतात आणि लक्ष्मी आपले घर सोडून जाते. आपल्या घरात दरिद्रता येऊ लागते. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहे ज्या आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या आईच्या घरून आणायच्या नाहीत? तसेच या दिवशी कोणत्या रंगाची राखी भावाला चुकूनही बांधू नये. तसेच दरवर्षी रक्षाबंधनाला भद्रकाळसुद्धा असतो. भद्रकाळ हा अतिशय अशुभ काळ मानला जातो. भद्रकाळामध्ये जे पण कार्य केले जाते त्याचा सर्वनाश होतो. म्हणून यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ कोणता असणार आहे, तसेच राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. यंदा 2026मध्ये रक्षाबंधन हे नेमकी कोणत्या दिवशी साजरे केले जाणार आहे? यंदा नारळी पौर्णिमा ही 2 दिवस आली आहे. त्यामुळे अनेक जणांच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झाला आहे की रक्षाबंधन नेमकी कधी साजरे करावे. तर पहा, दरवर्षी नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हे साजरे केले जाते. नारळी पौर्णिमेचा प्रारंभ 27 ऑगस्टला सकाळी 9:08 होणार आहे आणि समाप्ती दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 28 ऑगस्टला सकाळी 9:47 होणार आहे. उदयतिथीनुसार रक्षाबंधन हे 28 ऑगस्टला शुक्रवारी साजरे केले जाणार आहे. पण आपण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा सुद्धा करत असतो. तर हे सत्यनारायण कधी करायचे? तर हे सत्यनारायण तुम्हाला 27 ऑगस्टला म्हणजेच गुरुवारीच संध्याकाळी करायचे आहे. कारण शुक्रवारी सकाळीच ही पौर्णिमा संपणार आहे आणि सत्यनारायण पूजा ही नेहमी पौर्णिमेच्या काळामध्येच केले जाते. म्हणून तुम्हाला गुरुवारीच संध्याकाळी सत्यनारायण पूजा करायची आहे. फक्त रक्षाबंधन हे आपण 28 ऑगस्टला साजरे करणार आहे. आता दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असतो. असे काही तास आहेत जे भद्रकाळाचे मानले जातात आणि शास्त्रामध्ये भद्रकाळ हा अशुभ काळ मानला जातो. आणि म्हणून चुकूनही भद्रकाळात आपल्या भावाला राखी बांधू नये. यामागे एक कथासुद्धा सांगितली जाते की लंकेचा राजा रावणाने भद्रकाळात आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि 1 वर्षाच्या आतच त्याचा नाश झाला. याशिवाय शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला आहे की जो कोणी भद्रकाळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचे फळ नेहमी अशुभ राहील. आणि म्हणून भद्रकाळात आणि राहू काळात रक्षाबंधन साजरे करू नये. पण योगायोगाने यंदा रक्षाबंधनावरती भद्राची सावट नसणारे, कारण भद्रकाळ हा 27 ऑगस्टला सकाळी सुरू होणार आहे आणि 27 ऑगस्टलाच तो रात्री संपणार आहे. 28 ऑगस्टला भद्रकाळ हा नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणताही भद्रकाळ पाळण्याची गरज नाही.
आता जरी भद्रकाळ नाही, पण या दिवशी राहुकाळ मात्र अवश्य असणार आहे आणि राहुकाळ हा सुद्धा भद्रकाळा इतकाच अशुभ मानला जातो. तर या रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ सकाळी 10:46 ते दुपारी 12:22 आहे. तर हा काळ सोडून आपल्याला दिवसभरामध्ये आपण कधीही रक्षाबंधन साजरे करू शकतो. पण या दिवशी राखी बांधण्यासाठी सुद्धा एक अतिशय शुभ असा मुहूर्त सांगितला गेला आहे. तर तो मुहूर्त 28 ऑगस्टला सकाळीच म्हणजे पहाटेच 5:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत अतिशय शुभ असा मुहूर्त आहे. तर या मुहूर्तावरती जर तुम्हाला भावाला राखी बांधता आली तर अवश्य बांधा. नाहीच शक्य झालं तर राहुकाळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही रक्षाबंधन साजरं करू शकता. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्या अगोदर बहीण आणि भावाने दोघांनीही अंघोळ करून घ्यावी. शक्य नसेल तर हातपाय स्वच्छ धुवून घ्यावे आणि नंतर दोघांनीही नवीन कपडे घालावेत. परंतु लक्षात ठेवा, शुभ प्रसंगी काळे कपडे चुकूनही घालू नका. कपडे परिधान केल्यानंतर तुम्ही एकत्र देवांची पूजा करावी. पूजेसाठी तुम्ही पूजा थाळी लावावी. त्यात रोली, चंदन, अक्षदा, मिठाई, तेलाचा दिवा लावावा. या दिवशी पूजेच्या ताटामध्ये चुकूनही तुपाचा दिवा लावू नका, कारण तुपाच्या दिव्याने पुरुषांना कधीही ओवाळले जात नाही. भावाला राखी बांधण्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला पूजा थाळी देवाला समर्पित करायच्या आहेत. देवांना राखी बांधायच्या आहेत, म्हणजे देवांसमोर एक राखी ठेवायची आहे. आणि शक्य असेल तर या दिवशी तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा मारुतीला राखी अर्पण करू शकता. आणि यानंतर तुम्हाला भावाला राखी बांधायची आहे, म्हणजे रक्षाबंधनच तुम्हाला भावाला राखी बांधण्या अगोदर देवांना राखी बांधायची आहेत आणि मग तुम्ही भावाच्या हातावर राखी बांधायची आहे. आता राखी बांधण्यासाठी तुम्हाला भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचं तोंड पश्चिमेकडे असावे. चुकूनही दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची काळजी घ्या. सर्वप्रथम भावाला टिळक लावा, त्याच्यावर अक्षदा लावायच्या आहेत. अक्षदा या अखंड असायला हव्या. नंतर काही फुलं तुम्हाला त्या डोक्यावरती टाकायची आहेत, तांदूळ टाकायचे आहेत आणि यानंतर भावाची आरती करायची आहेत. आणि शेवटी तुम्हाला भावाच्या उजव्या हातावर राखी बांधायची आहेत आणि राखी बांधताना तुम्हाला 3 गाठी द्यायच्या आहेत. 1, 2 किंवा 4 अशा गाठी देऊ नका. 3 गाठी देऊन तुम्हाला राखी बांधायची आहेत आणि भावाला मिठाई खाऊ घालायची आहे. यानंतर भावाने सुद्धा आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी वचन द्यायचे आहेत आणि काहीतरी छोटीशी एखादी भेटवस्तू जी आहे तर ती सुद्धा आपल्या बहिणीला द्यायची आहेत. आणि शेवटी भावाने आपल्या बहिणीच्या पायासुद्धा पडायचं आहेत. आणि शक्यतो या दिवशी बहिणीने आपल्या भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी जायचं आहेत, कारण शास्त्रानुसार, वेद आणि पुराणानुसार असे मानले जाते की जी बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष दिला जातो. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे. मग तुमचा भाऊ कुठेही असेल तरी बहिणीने आवर्जून जायचं आहेत. आणि जर तुमचा भाऊ तुमच्यासोबत नसेल, परदेशात राहत असेल, काही कारणास्तव तुम्ही भावाकडे जाऊच शकत नसेल, तर अशावेळी तुम्ही एक राखी तुमच्या भावासाठी कुरिअर करू शकता. किंवा भावाच्या नावाची राखी आणि मिठाई गणपती बाप्पांना अर्पण करावी. गणपतीलाच आपला भाऊ मानून भावाच्या नावाची राखी गणपती बाप्पांना बांधावी. यामुळे ती राखी नक्कीच तुमच्या भावाच्या मनगटावरती आपोआप पोहोचत असते, अशी धार्मिक मान्यता देखील आहे. आता आपण जाणून घेणार आहे की अशा कोणत्या 3 वस्तू आहे ज्या आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरवरून चुकूनही आणायच्या नाही. ज्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे ते म्हणजे वापरलेले कपडे, जुनी भांडे किंवा घरातील काही टाकाऊ वस्तू असेल. अनेक वेळा जेव्हा स्त्रिया माहेरी जातात तेव्हा माहेरी गेल्यानंतर आपल्या आईच्या किंवा आपल्या भाऊजाईच्या काही वस्तू असतात, वापरलेल्या काही कपडे असतील, काही साड्या असतील किंवा त्यांच्या घरात अशा काही पडून असलेल्या वस्तू असेल, भांडी असेल, तर ती आपल्या कामी येतील म्हणून आपण त्या वस्तू सासरी घेऊन जात असतो. पण शास्त्रानुसार या शुभ प्रसंगी रक्षाबंधनाला माहेरवरून येताना अशा वस्तू चुकूनही आणू नका.
यामुळे माहेरची नकारात्मक ऊर्जा किंवा त्या घरातील जे काही दोष आहे ते तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या संसारामध्ये येत असतात आणि त्याचा थेट दुष्परिणाम हा तुमच्या पती पत्नीच्या नात्यावर पडत असतो. पतीच्या नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येतात, मोठे नुकसान होण्याची सुद्धा दाट शक्यता असते. घरात आर्थिक समस्या येत असतात, घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेते आणि म्हणून ही एक वस्तू आपल्याला चुकूनही आणायची नाही. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे टोकदार वस्तू. मग त्यामध्ये सुरी असेल, चाकू असेल, ब्लेड असेल, कात्री असेल किंवा काही टोकदार आणि धारदार अशा वस्तू असेल तर त्यासुद्धा महिलांनो आपल्या माहेरातून चुकूनही आणू नका. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत कधीच देऊ नये किंवा स्वतः मुलींनी कधीच नेऊ नये. अशा गोष्टी नेल्याने नात्यात गोडावा येण्याऐवजी कटुता येते आणि त्यामुळे या दिवशी या गोष्टी देणं किंवा या गोष्टी घेऊन जाणं आवर्जून टाळायचं आहे. तसेच या दिवशी जेव्हा भाऊ आपल्या बहिणीला काही भेटवस्तू देतो तेव्हा त्या भेटवस्तू देताना सुद्धा टोकदार वस्तू असतील तर त्या चुकूनही तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ नका. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे घड्याळ. बऱ्याच वेळा आपल्या माहेरच्या घरी एखादं हातातलं किंवा घरातलं घड्याळ असतं, ते बंद पडून असतं आणि अशा वेळी आपण म्हणत असतो की हे घड्याळ मी घेऊन जाते आणि नीट करून मी वापरेल, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशा वेळी जेव्हा आपण हे घड्याळ घेत असतो तेव्हा आपली स्वतःची चांगली वेळ आपण स्वतःहून थांबवत असतो. कारण घड्याळ हे एक काळ, वेळ आणि भाग्याचे प्रतीक असते आणि माहेरवरून बंद पडलेलं घड्याळ आपल्या सासरी आणणे म्हणजे आपल्या घरातली कामं बंद करणं, घरात अडचणी येणे किंवा कुटुंबामध्ये भेदभाव निर्माण होते. पतीच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येत असतात, म्हणून ही एक वस्तू तुम्हाला चुकूनही न्यायची नाही. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे लोणचे. असे मानले जाते की मुलीला सासरी पाठवताना कधीही लोणचं देऊ नका. तिच्या आयुष्यावर आणि तिच्या पतीवर नकारात्मक परिणाम होतो, नातेसंबंध बिघडू लागतात. लोणच्याला जशी चव आंबट असते तर त्याचा थेट संबंध त्यांच्या नात्यावर पडत असतो. यामुळे त्यांच्या नात्यात अडचणी निर्माण होतात. नवरा बायकोमध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्या उद्भवत असतात, त्यामुळे लोणचं चुकूनही देऊ नका. तसेच या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन चुकूनही करू नये. कांदा, लसूण, मांस, मच्छी, अंडी यासारख्या पदार्थांचे सेवन या दिवशी करू नका. कारण रक्षाबंधन हा सण पौर्णिमेला साजरा केला जातो आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असणारी तिथी आहे, त्यामुळे हा एक नियमसुद्धा अवश्य पाळायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.